मराठा आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करणार आहेत. जरांगेंचा यापुढचा लढा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे, त्यांच्या हक्कासाठी असणार आहे. येत्या 2 नोव्हेंबरला म्हणजे पुढच्या महिन्यात जालन्यामध्ये यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी, शेतीतले तज्ज्ञ, अभ्यासक हे सगळे या बैठकींसाठी आता निमंत्रित करण्यात आलेलं आहे. या सगळ्यांना बोलावण्यात आलंय. जरांगे म्हणतात की फोनची वाट बघू नका, सगळ्यांनी या बैठकीला हजर रहा, हे आवाहन त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज या संदर्भातली एक पत्रकार परिषद घेतली. या शेतकरी आंदोलनाची घोषणा त्यांनी या पत्रकार परिषदेतून केलेली आहे. मनोज जरांगे यांनी याआधी मराठा आंदोलन यशस्वी केलंय. त्यांच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन देखील असंच यशस्वी होणार आहे का, याची सगळीकडे चर्चा आहे. आणि त्या दृष्टीनं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची आपण मीमांसा केली पाहिजे. 2 तारखेच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे, मनोज जरांगेंचं हे आंदोलन नेमकं का आणि कशासाठी आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सपना. आपण पाहत आहात महा अपडेट. थोडंसं या शेतकरी आंदोलनाची आपण पार्श्वभूमी समजावून घेऊया. 2 ऑक्टोबरला नारायणगडावरती जरांगेंची सभा पार पडलेली होती आणि या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे आजारी होते तरी देखील उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरती भाष्य केलंच, पण त्यासोबत त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं होतं. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला होता आणि या भयानक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे. अशा काळात शेतकऱ्यांना काय मदत करावी या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या या मेळाव्यामधून केलेल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे महत्त्वाच्या 8 मोठ्या मागण्या केलेल्या होत्या. आता या 8 मोठ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण जरा सविस्तर पाहूयात. पहिली मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करा. दुसरी मागणी होती 70,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी शेतकऱ्याला. तिसरी मागणी होती नदीच्या कडेची शेती जर वाहून गेलेली असेल तर त्यांना 1,30,000 रुपये मदत द्यावी. चौथी मागणी होती संपूर्ण कर्जमुक्ती. 5वी मागणी ज्यांनी घरातला कर्ता पुरुष गमावलेला आहे अशा शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यावी. 6वी मागणी होती शेतकऱ्याला हमी भाव द्यावा. 7वी मागणी होती शेतीला नोकरीचा दर्जा द्या. जो 10 एकरच्या आतला शेती करेल त्याला 10,000 रुपये महिन्याला द्या. आणि 8वी मागणी होती पीक विम्याला सरकारनं जे 3 ट्रिगर बसवलेले आहेत ते उठवले पाहिजेत. या सगळ्या मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या. आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण दिवाळीनंतर एक मोठं आंदोलन उभारू असा इशारा देखील त्यांनी त्या सभेमधून दिलेला होता. आता यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीच्या ज्या मागण्या आहेत त्या बऱ्यापैकी मान्य झालेल्या आहेत. काही अंशी शेतकऱ्यांना मदतसुद्धा मिळालेली आहे. पण अजूनही बरेच शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. त्यांची दिवाळी ही साजरी झालेली नाहीये आणि बऱ्याच मागण्या सरकारनं अजूनही मान्य केलेल्या नाहीयेत. त्याच अनुषंगानं हे आंदोलन आता उभं राहतंय. आता 2 नोव्हेंबरला रविवारी दुपारी 12 वाजता जालन्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शेतकऱ्यांनी यायचं नाहीये, लक्षात घ्या. हे आंदोलन टप्प्याटप्प्यानं होणार आहे. 2 नोव्हेंबरला शेतकरी नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी, शेती विषयातले तज्ज्ञ, शेती विषयातले अभ्यासक या सगळ्यांना बैठकीसाठी बोलावलेलं आहे मनोज जरांगेंनी. सगळ्या शेतकरी नेत्यांना अंतरवालीमधल्या शिष्टमंडळाला फोन लावून बोलावण्यात जातंय. शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय, शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आणि काय मागण्या करायच्या आंदोलनामधून, लढ्याचं स्वरूप कसं असेल, या सगळ्या विषयावरती 2 तारखेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. आपल्याला माहिती आहे सध्या शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट आहे. मराठवाड्यात तर पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे पीक वाहून गेलेलं आहे, शेत वाहून गेलेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या हातामध्ये थोडंफार पीक आहे त्या शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट आहे. दुधाला भाव नाहीये, कांद्याला भाव नाहीये. सोयाबीन कापसाची दरवर्षीची काय गत होते हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, जे पिकवतात सोयाबीन आणि कापूस.
शेतीमालाला योग्य दर मिळत नाहीये. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच उरत नाहीये. आणि त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी याआधी स्पष्ट केलेलं होतं. याआधी शेतकऱ्यांसाठी कधीही एवढं मोठं आंदोलन उभं राहिलेलं नसेल, एवढं मोठं आंदोलन आपण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. आणि त्या दृष्टीनं आता पहिलं पाऊल पडतंय. 2 नोव्हेंबरला पहिली बैठक पार पडणार आहे जालन्यामध्ये. आणि या बैठकीला शेतकरी नसणार आहेत. तज्ज्ञ असतील, आंदोलन कसं उभं राहायचं, मागण्या समस्या काय, यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे. 2 तारखेच्या बैठकीनंतर आणखी एक दुसरी बैठक होणार आहे. त्यामध्ये आंदोलनाची रूपरेषा, तारीख आणि ठिकाण हे सगळं जाहीर करण्यात येईल. आणि त्यानंतर न भूतो न भविष्यती असा हा शेतकऱ्यांसाठीचा लढा सुरू होणार आहे. प्रमुख मागणी तर कर्जमुक्तीचीच असणार आहे. कारण कर्जमुक्ती केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा जो बोजा आहे तो कमी होणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हे स्पष्ट केलंय की सगळे नेते, सगळ्या राजकीय पक्षांचे जे नेते आहेत ते आपापली प्रॉपर्टी कशी साबूत राहील यासाठी काम करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता राज्यात नेते कसे हिंडतात मी बघतो. त्यांनी इशारा दिला, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय कोणीही मागे हटायचं नाही. शेतकऱ्यांसाठी ही एक ऐतिहासिक संधी असेल, एक ऐतिहासिक लढा असेल. सगळ्यांनी या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये इमानदारीनं सहभागी व्हावं. कोणीही नेता बनण्याचा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांचा विजय करण्याचा उद्देश ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढे उभे राहिलेले आहेत. अनेक नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. पण तरीही शेतकऱ्यांना त्या आंदोलनातून फारसं काही आजपर्यंत मिळालेलं नाहीये. त्यांच्या परिस्थितीत फारसं काही सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनातून नेमकं काय साध्य होतंय ते पाहणं फार महत्त्वाचं असेल. तुम्हाला मनोज जरांगे पाटील करत असलेल्या या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतंय? काय मागण्या असाव्यात शेतकऱ्यांच्या? एक शेतकरी म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. आमच्या महाअपडेट यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुकवरती सुद्धा आहोत, तिथेही आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.